आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जुळे सोलापूर येथील पंपावर 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रिक्षांच्या रांगा लागल्या असून चालकांना तासनतास थांबावे लागत आहे. गेल्या 20 दिवसात गॅस दर 35 रुपयांनी वाढल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजी आहे. नई जिंदगी आणि अशोक चौक येथील पंप बंद असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रिक्षा चालक म्हणाले, गॅस मिळत नाही, दर वाढलेत, त्यामुळे रोजी रोटीवर परिणाम होत आहे. नमस्ते, माझं नाव अजित भोसले. तर 20 दिवस झालं रिक्षाला गॅस भरून मिळणं एवढी अपदा व्हायला लागली आहे. सोलापूरमध्ये कुठंच गॅस चालू नाही, फक्त डीमार्टचं जुळे सोलापूरला तेवढाच गॅस चालू आहे. आणि सकाळी 6ला येतो, सकाळी 10ला 11 वाजता गॅस भरतो, रिटर्न जातो. म्हणजे 4 तास लाईन मध्ये थांबावं लागतंय. सर, धंदा करायचा का उपाशी मारायचं? कर्ज बाजारी, प्रत्येक रिक्षावाला कर्ज बाजारी आहे. लेकर बायको कसं सांभाळायचं सर? प्रत्येकाचं घर भाड्याचं आहे, रिक्षा भाड्याची आहे, कसं घर चालू आहे सर? शाळेची वर्दी आहे, लेकरांची अपदा व्हायला लागली, सगळ्यांची अपदा व्हायला लागली आहे. कसं घर चालवायचं? किती रुपयांनी मागलाय? आणि पहिला किती 55 होतं, आता 83-85 रुपये लिटर झाले सर. 90 रुपये लिटर. कसं पैसे धंदा पण होता, त्यात पॅसेंजर अजून पैसे देत नाहीत. सगळीकडे पैसे गेले, पॅसेंजर रिक्षावाल्याला पैसे देत नाहीत. एवढं कसं रेट वाढलं? कसं रेट वाढला सर, आम्हाला पण परवडत नाही सर. आमचं पण हाताचं पोट आहे. विनंती आहे, फक्त गॅस चालू करा, बास काय नको, आमचं आम्ही करून खातो. गॅस फक्त चालू करा सर. आणि दुनियाचा महाग गॅस भरून मिळायला लागला गॅस. माझं नाव सुभान शेख आहे, मी रिक्षा चालवतो. आता 7 वाजता आलोय इथं, 10 वाजायला आलेत. आतापर्यंत आत्ता नंबर आलाय माझं. 1-2 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. नई जिंदगी, बोरामणी नाका, सूत मिल सगळं पंप बंद. फक्त एकच पंप चालू आहे धुळे सोलापूरचं. आता वर्ध्याचा टाइम झालाय आमचं. लेकरं पूर्ण वाट पाहत आहेत. आता गॅस भरावं का लेकरांना घेऊन जाव? पॅसेंजर पण रेट वाढून काय देत नाही, काय नाही. ते आम्हाला असं त्रास व्हायला आहे. फक्त गॅस चालू करून द्या आम्हाला बस. किती दिवसापासून आता 20-25 दिवस झालं. 20-25 दिवस पासून असंच लाईन, सकाळी रोज सकाळी लाईन लावायला. बाकी काय नाही, बस आम्हाला गॅस चालू करून ठेवा.